शेतीवर आणि नागरिकांवर होत असलेला परिणाम हे लक्षात घेऊन ते लढण्यासाठी उभे राहिले आणि मिशन 500 कोटी जलसाठा करण्यासाठीची चळवळ सुरू झाली। आपलं पद, नोकरी, कामाची जबाबदारी सांभाळून सुट्टीच्या दिवसात चव्हाण यांनी जलसंधारणासाठी शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना जमा केलं। स्वयंसेवी संस्थांचा पाठपुरावा करून यंत्रसामग्री पुरवली आणि मनसंधारणातून जलसंधारणाची क्रांती घडवून आणली। ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे मागे आपण जलसाठा बघू शकतो। जवळपास 700 ते 800 मीटर लांबीपर्यंत इथं खोलीकरण झालेलं आहे। तर याचा फायदा नुसताच माणसांपर्यंत नाही, तर पर्यावरणाला, झाडांना, पशुपक्ष्यांनाही फायदा होतो। भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी यंत्रसामग्री जमा झाली। ही यंत्र चालवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर उभं राहून स्वखर्चातून डिझेल दिलं आणि यंत्राद्वारे काम करून घेतलं। उकरलेली माती आणि गाळ शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात टाकला आणि जिथे शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता तिथे बांधावरच रस्ते तयार केले। यामुळे आपोआपच बांधासाठी होत असलेले वादही संपुष्टात आले। स्वतः शेतकरी डिझेल आणायचा आणि 1 तास काम करून 1000 रुपयामध्ये 1 तास काम करून घेऊन अतिशय पारदर्शक पद्धतीने हे कामकाज इथे झालेलं आपल्याला लक्षात येईल। जवळजवळ 32 गावं ही मिशनच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरणाची पूर्ण झालेली आहे। 2 वर्षातच या कामाचे परिणाम दिसू लागले आणि या वर्षीच्या पावसाळ्यात सगळे ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले। एवढंच काय तर पावसाचं वेगानं वाहणारं पाणी देखील या खोलीकरण केलेल्या ठिकाणी जमा झाल्यानं पाण्याचे प्रवाह शेतीमध्ये घुसू शकले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान टळलं। त्याचप्रमाणे चाळीसगाव शहरात तितूर नदीला आलेला पूरही नियंत्रणात राहायला मदत झाली। नाला खोलीकरण केल्यामुळे आम्हाला जे पाणी वाहून जाणारं पाणी होतं ते पाणी आज इथं दिसत आहे। आम्ही जवळजवळ 3 खटक्या टाकून घेतलेले आहे। त्याच्यामुळे आज इथं आम्हाला हा पाण्याचा साठा अथांगपर्यंत जवळजवळ 13 ते 14 फूट पाणी हे आज या नाल्यामध्ये साठलेलं दिसत आहे। कुठलीच सरकारी मदत न घेता डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांनी स्वतः उभं राहून काम केल्यानं चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावातील शेतकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात गावातून जलफेरी काढली। पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर या तरुण अधिकाऱ्यांनी निस्वार्थी भावनेनं केलेलं काम अनुकरणीय आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जळगाव।